माझा पहिला प्रश्न हाच आहे की SDG 6 नेमकं काय आहे, काय काम ही कंपनी करते? तर युनायटेड नेशन्सने एक चार्टर बनवलेलं 17 पॉईंट्सचं पूर्ण जगाला ते राबवण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी, की एन्व्हायरमेंट फ्रेंडली असण्यासाठी किंवा लोकांच्या हिताचं काम करण्यासाठी तुम्ही काय नियम पाळले पाहिजेत. तर त्या चार्टर ऑफ 17 पॉईंट्समध्ये पॉईंट नंबर 6 इज रिलेटेड टू क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. तर SDG 6 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि पॉईंट नंबर 6 जो आमच्या कंपनीचा विषय आहे. तर दॅट्स द रिझन कंपनीचं नाव आहे SDG 6. आणि जगात कोणालाही SDG 6 म्हणालं ना तर त्यांना त्वरित समजेल की या कंपनीचा व्यवसाय नेमकं काय आहे. तर त्या दृष्टिकोनातनं ठेवलेलं हे नाव आहे. एनिथिंग रिलेटेड टू वॉटर मॅनेजमेंट आणि रियुजेबल वॉटर स्टोरेज, वॉटर प्युरिफिकेशन किंवा वॉटर ट्रान्सपोर्टेशन, एव्हरीथिंग अँड एनिथिंग कम्स अंडर दी स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटी. याच्या व्यतिरिक्त या कंपनीमध्ये आम्ही सुद्धा फूड ग्रेन स्टोरेज, कारण वॉटर स्टोरेजला टँक लागते आणि फूड ग्रेन स्टोरेजला सुद्धा टँकच लागते, तेच मटेरियल लागतं, तोच प्रोडक्ट लागतो, त्याला आपण म्हणतो सायलोस. तर एनिथिंग रिलेटेड टू वॉटर स्टोरेज आणि एनिथिंग रिलेटेड टू फूड ग्रेन स्टोरेज अशा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो. साईजचं उदाहरण द्यायचं म्हणजे तर 15,000 लिटरपासून ते 1 कोटी लिटरपर्यंत ही टँक बनवली जाते आणि इट्स अ मेटल टँक. माझे पार्टनर सुनील उपलब्ध टेक्निकली समजू शकतील की काय मटेरियल वापरलं जातं, परंतु हे साधारणतः सर्वसाधारण सामाजिक व्यक्तीच्या जीवनाला पोचणारं प्रोडक्ट असतं, कारण इट इज वॉटर आणि वॉटर इज लिक्विड गोल्ड. त्याला मॅनेज करण्यासाठी जे तुम्हाला टँक्स लागतील त्याचं इन्स्टॉलेशन मुळात ही कंपनी करणार आहे भारत देशात, पूर्ण देशभरात.